आशाबाई अडली आहे म्हणून नडली आहे। यावेळी फक्त आशा नाही तर हजारो आशा सेविकांची गोष्ट मोठ्या पडद्यावर येत आहे आणि ती घेऊन येत आहे रिंकू राजगुरू हिचा नवीन चित्रपट आशा। मला असं वाटतं हे काम जर देशासाठी असेल तर त्यात माझा छोटा वाटा असेल। पॅनोरमा स्टुडिओज प्रेझेंट्स आशा हा चित्रपट एक सोशल ड्रामा चित्रपट दिसून येतो आणि याच्यामध्ये रिंकू राजगुरू हिने मालती नावाच्या एका महिलेची एका आशा वर्करची भूमिका स्वीकारली आहे आणि ती भूमिका म्हणजे एक अशी भूमिका दिसते की ज्यात ती एक फेमिनिस्ट दिसून आली आहे। म्हणजे फेमिनिस्ट म्हणजे जे तुम्ही सोशल मीडियावर बघतात ज्या मुली आजकाल करतात ते वगैरे ते हे नाही, ॲक्च्युअल फेमिनिस्ट दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। गावातल्या बायका माझ्या विरोधात काय पण बोलणार, मग ऐकून घेऊ का? तर ट्रेलरमध्ये बघताना मला असं वाटलं की जी भूमिका रिंकू राजगुरूने साकारली आहे ती अत्यंत साधी भोळी आहे। ट्रेलरमध्ये एक सीन असा येतो की रिंकू राजगुरू राम राम म्हणते आणि म्हणते तुम्हाला नाही ते वरच्या देवाला, आणि मग तो म्हणतो किती पाहिजे 200 रुपये। तर या म्हणल्याच्या नंतर रिंकू राजगुरू थँक्स यू म्हणते, थँक्यू नाही म्हणत। तर ते इथून कळतं की ती एक जास्त शिकलेली महिला नाही आहे, ती म्हणजे एक नॉर्मल शिक्षण झालेली अशी महिला आहे, पण हिंमत खूप आहे तिच्यात। राम राम काय तुम्ही नाही ते वरचे ओरिजिनल वाले राम। किती पैसे पाहिजे घे। थँक्स यू। रिंकू राजगुरूला आपण सायलंट पासून बघतोय आणि सायलंट पासून बघत असताना आपण बघितले तिने आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत, पण ही भूमिका अत्यंत वेगळी दिसते, वेगळी जाणवते। त्याचं कारण असं की ह्या भूमिकेमध्ये ती एक अत्यंत संवेदनशील अशी स्त्री आहे आणि खूप हिंमतही तिच्यामध्ये आहे, ती सिस्टीमशी लढा घेत आहे। आता हे सगळं तर ट्रेलरमध्येच कॅच होतं आहे, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सिनेमामध्ये याच्यापेक्षा खूप काही आपल्याला अजून बघायला मिळण्याची शक्यता आहे। सायंकित कामत आणि उषा नाईक यांच्या भूमिका सपोर्टिंगमध्ये दिसत आहेत। आता ट्रेलरमध्ये त्यांना जास्त स्पेस मिळालेला दिसत नाही, पण तरी त्यांचा प्रेझेन्स हा खूप चांगला आहे। तर त्यामुळे आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट दिस। का करते अशी नोकरी ज्यामुळे तुला त्रास होईल? सुनेला मुठीत ठेवायची पण एक कला असते, तिला जितकं उडायचं तितकं उडू दे, आपण फक्त गंमत बघायची। तर ऑनलाईन मिळालेल्या काही सोर्सेसमधून असं मला कळालं आहे की दिग्दर्शक दीपक पाटील यांनी ही जी स्टोरी लिहिली आहे मालती ही रिअल लाईफ स्टोरी आहे आणि त्यातूनच यांनी प्रेरणा घेऊन ही कथा लिहिली आहे। त्यामुळे ही फिल्म डॉक्युमेंटेड रियालिटी आणि फिक्शनमध्ये चालताना दिसते। तर टोनमध्ये मेलोड्रामा आहे, पण तरी तो एका TV सिरियलसारखा जाणवत नाही, एक वास्तव चित्रपटासारखा एक्सटेन्शन सारखा वाटतो। तर या चित्रपटाची टॅगलाईन ही खरंच खूप इंटरेस्टिंग आहे, आशाबाई अडली आहे म्हणून नडली आहे। या चित्रपटाचा सर्वात मोठा प्लस पॉईंट म्हणजे या चित्रपटाचा टोन, जो की एका बायोपिक सारखा आहे। बायोपिक सारखा असूनही म्हणजे तो असा मोटिवेशनल वाटत नाही, तो अत्यंत रिअल वाटतो। त्यामध्ये सिस्टीमवरचा राग दिसून येतो, स्त्रीच्या वेदना दिसून येतात आणि ती सिस्टीमसोबत घेतानाचा लढाही दिसून येतो। रिंकू राजगुरूचं जे कॅरेक्टर आहे ते याच्यामध्ये असं लार्जर दॅन लाईफ दाखवलेलं नाही, ते खूप चांगलं केलं। जे गावाकडची एक साधी भोळी मुलगी दाखवली आहे जी की अत्यंत धाडसी निर्णय घेऊ शकते, ते तुम्हाला या सीनमधून कळून जाईल। मी एक पिक्चर पाहिला होता, त्याच्यामध्ये हेमा मालिनी ललिता पवारला असंच मारून टाकती। काय म्हणाली का भवाने? आणि महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटामध्ये महिला सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे, हे खूप चांगलं केलं आहे। ट्रेलरमध्ये काही गोष्टी अशा मला जाणवल्या की यामध्ये जसं की कौटुंबिक ताणतणाव असेल आणि मालती जी बाहेरच्या लोकांशी जशी डील करते, ह्या गोष्टी जर चांगल्या जमून आल्या नाही तर खूप जड जाऊ शकतं, कारण त्यावरच पूर्ण स्टोरी आधारित आहे। तर ह्या गोष्टी जर चांगल्या जमून आल्या तर हा चित्रपट खूप एंगेजिंग राहील आणि एंगेजिंग असेल तरच हा चित्रपट सुपरहिट होऊ शकतो। तर एकूणच मी असं सांगेल की आशा हा चित्रपट एक नवीन म्हणजे एक अजून एक वुमन सेंट्रिक चित्रपट मराठीमध्ये आहे। तर खूप चांगलं वाटलं मला, कारण असे चित्रपट जास्त येत नाहीत आणि आले तरी ते आपल्यापर्यंत येत नाहीत, ते कधी येतात कधी जातात आपल्याला कळतही नाही। तर त्यामुळेच हा चित्रपट मी बघायला तर नक्की जाईल। हा चित्रपट येतोय 19 डिसेंबर या दिवशी आणि त्याच दिवशी अवतार 3 चित्रपट येतोय आणि अजूनही दुसरे बॉलिवूडचे चित्रपट आहेत। आता मला माहीत नाही आता यांना स्क्रीन्स किती मिळतं। ट्रेलर तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हा चित्रपट बघायला जाणार आहात की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। मी ट्रेलरचे रिव्ह्यूज तर सारखे अपलोड करत असतोच आणि अधूनमधून मी चित्रपटाचेही रिव्ह्यूज अपलोड करतो। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।